राष्ट्रपिता महात्मा गांधींची ओळख असलेली गांधी टोपी ही आपल्या सगळ्यांना माहिती असेल। मात्र ही गांधी टोपी आज फक्त काही राजकारण्यांच्या डोक्यावरती प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दिसते किंवा मग स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिसते। मात्र नागपूर जिल्ह्यामधल्या एका उर्दू शाळेनं गेल्या 90 वर्षांपासून गांधी टोपीची परंपरा मोठ्या अभिमानाने जपली आहे। शाळेच्या गणवेशाचा अविभाज्य भाग म्हणून शाळेमधली मुलं रोज ही टोपी घालून शाळेत येतात। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं नागपूरच्या कामठीमधील एम रब्बानी शाळेच्या या अनोख्या उपक्रमाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांचा हा रिपोर्ट। गांधी टोपी स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिनाला आपल्यापैकी अनेकांनी गांधी टोपी घातली असेल, पण नागपूरच्या एका उर्दू शाळेत गेल्या 90 वर्षांपासून गांधी टोपीची ही परंपरा आजही सुरू आहे। एकोणीसशे 32 साली सुरू झालेल्या नागपूरच्या कामठीमधल्या या एम रब्बानी शाळेतील विद्यार्थी आजही गांधींच्या विचाराचा वारसा पुढे चालवत आहेत आणि रोज गांधी टोपी घालून शाळेत येत आहेत। स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांविरोधातल्या लढ्यात महात्मा गांधींची खादीची टोपी भारतीयांचा एक मूक शस्त्र बनली होती। मात्र स्वातंत्र्यानंतर हळूहळू ही गांधी टोपी विस्मरणात गेली। काही राजकीय नेते त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी आणि गांधी विचारांशी आपली बांधिलकी दाखवण्यासाठी गांधी टोपीचा वापर करत होते। मात्र कामठीतील एम रब्बानी शाळेतील विद्यार्थी 9 दशकांपेक्षा जास्त कालावधीपासून मोठ्या अभिमानाने ही गांधी टोपी फक्त घालतच नाही आहे, तर ही गांधी टोपी त्यांच्या शाळेच्या गणवेशाचा एक अविभाज्य भाग बनलेली आहे। भारतातील इतर कुठल्याही शाळेमध्ये ही परंपरा दिसून येत नाही, मात्र कामठीतील एम रब्बानी शाळा या परंपरेचा अव्याहतपणे पालन करत आहे। या शाळेनं गेली 9 दशकं शालेय गणवेशात राष्ट्रपित्याच्या नावानं प्रसिद्ध असलेली ही टोपी बंधनकारक केली आहे। सकाळच्या प्रार्थनेपासून शाळा सुटेपर्यंत विद्यार्थ्यांच्या डोक्यावर ही गांधी टोपी असते आणि विद्यार्थ्यांनाही याचा अभिमान वाटतो। हम गर्व महसूस करते हैं इसको पहनकर जब घर से निकलते हैं तो एक अलग ही खुशी महसूस होती है कि हम फादर ऑफ द नेशन की टोपी पहनकर घर से निकल रहे हैं और स्कूल आए तक इसे पहनते हैं, पूरे स्कूल के वक्त में पहने रहते हैं, फिर घर जाकर इसे उतारते हैं। ये हमारी फादर ऑफ द नेशन की पहचान हमारी टोपी से अलग होता है। यूँ तो सफ़ेद शर्ट और खाकी पैंट हर स्कूलों की यूनिफॉर्म है, कई स्कूलों की यूनिफॉर्म है, लेकिन इस पे फादर ऑफ नेशन गांधी टोपी इस पे हम जब पहनते हैं तो हम अलग महसूस करते हैं अपने आप को। खुशी महसूस, जी खुशी भी महसूस होती है बहुत। ये स्कूल सिर्फ स्कूल नहीं है, ये तमाम परंपराओं को निभाता है और हम भी इसमें शरीक है बराबर के। हमें बहुत फख्र महसूस होता है कि जब हमसे कोई कहता है कि आप इस परंपरा को लेकर चल रहे हैं। हम आपको बता नहीं सकते कि उस वक्त हम क्या फील कर रहे होते हैं, शायद उसके लिए अल्फाज नहीं है हमारे पास। हमारी ये स्कूल सिर्फ स्कूल नहीं, हमारी तरक्की की जानिब बढ़ने का बहुत बड़ा जरिया है। एम रब्बानी शाळेनं गणवेशात गांधी टोपी स्वीकारण्यामागे काही खास कारणही आहे। ये गांधी टोपी जो है, ये एक देश की भावना अपने अंदर हमारे बुजुर्गों के अंदर थी, तो उन्होंने कि हमारे बच्चों के अंदर भी वो देश की भावना रहे, उसलिए वो उन्होंने अपने स्कूल के यूनिफॉर्म का एक हिस्सा बना लिया उसको। दोनों उद्देश्य हासिल होते हैं, क्योंकि हमारे इस्लाम के अंदर टोपी की बहुत अहमियत है। टोपी एक बहुत बड़े ऑनर की बात है। महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात आजही काही ज्येष्ठ मंडळींच्या डोक्यावर गांधी टोपी दिसते। मात्र शाळेच्या गणवेशात राष्ट्रपित्यांच्या या निशाणीला स्थान देणारी आणि गेली 9 दशकं ही परंपरा कायम ठेवणारी एम रब्बानी शाळा कदाचित राज्यातील एकमेव असावी। रजत वशिष्ठ, ABP माझा, कामठी, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।